नमस्कार, मी नाना हैरे. आवाज न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघूया आजची महत्त्वाची बातमी. पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदगाव तालुक्यातील पत्रकारांनी केला निषेध. पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याची पत्रकारांची मागणी. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथे साधू महंताच्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण केली. ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात घडली असून या घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी निषेध करत पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना निवेदन दिले. प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या 4 ते 5 जणांच्या टोळक्याने पत्रकारांना मारहाण केली असल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी. कारवाई न झाल्यास राज्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला, मात्र 7 वर्षे झाली तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून शासनाने महाराष्ट्रात हा कायदा लागू करावा अशी मागणी नांदगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केली आहे. आवाज न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक.